नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याचदा काय होतं की आपल्याला म्हणजे सर्व महिलांना घर नीटनेटकं कसं करायचं किंवा एखादी रेसिपी कशी करायची, एखादी भाजी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नसतं। बऱ्याच वेळा काय होतं की आपण असा विचार करतो, अरे मी तर घर व्यवस्थित ठेवते, देवपूजा करते, सगळ्या गोष्टी करते, पण तरीही माझ्या घरामध्ये वादविवाद, भांडणं, कटकटी हे का बरं होतात? तर त्याच्या मागचं मेन कारण जे आहे ते म्हणजे घरामधील नकारात्मक ऊर्जा। तर नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराच्या बाहेर कशी काढायची, त्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, अमावस्या दर 15 दिवसाला येतच असते, तसं पण आपण 15 दिवसाला किंवा आठवड्यातून एकदा घरातील साफसफाई करतच असतो। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम तर अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व जाळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता मी सुद्धा घरातील सर्व जाळ्या काढून घेतल्या आहेत। सर्वप्रथम मी हॉलच्या जाळ्या काढल्या, त्याच्यानंतर बेडरूम आणि किचन हे सर्व छानपैकी क्लीन करून घेतलं। फॅन जे आहेत, फॅनला सुद्धा जाळ्या लागलेल्या असतात, त्या व्यवस्थित क्लीन करायच्या आहेत। त्यानंतर संपूर्ण घर हे आपल्याला झाडू मारून स्वच्छ करून घ्यायचं आहे। घर स्वच्छ असलं की मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि घरातील कामं करायला अजून उत्साह येतो। घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी तुम्ही इन हाऊस प्लांटचा सुद्धा वापर करू शकता। इन हाऊस प्लांट लावल्यामुळे घरामध्ये छान प्रसन्न वातावरण राहतं। तसेच हे जे प्लांट आहेत त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते, त्याच्यामुळे ते घरामध्ये छान टवटवीत राहतात। आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे घरातील स्वच्छता आणि पॉझिटिव्ह एनर्जी। तर आपल्याला काय करायचं आहे, खडेमीठ घ्यायचे, खडेमीठ, हळद आणि गोमूत्र हे घ्यायचं आहे। आपण ज्या बकेटमध्ये लादी पुसणार आहोत त्या बकेटमध्ये हे सर्व घालायचं आहे। तुम्ही रोजसुद्धा लादी पुसण्यासाठी हा सोपा उपाय घरी करू शकता। ह्या पाण्याने लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, खडेमिठाने आणि गोमूत्राने आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होण्यास मदत होते। आणि तुम्ही रोजसुद्धा हे करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी केल्यावर ह्याचा प्रभाव जास्त होतो, त्याच्यामुळे मी अमावस्येच्या दिवशी हे सगळे उपाय जरूर करतेच। जर कोणाला वाटत असेल की खडेमीठ किंवा गोमूत्र आणि गोमूत्राचा जर वास वगैरे येत असेल किंवा आपण जे हळद वगैरे टाकली त्याच्यामुळे लादी पिवळी वगैरे होईल असं जर कोणाला वाटत असेल, तर त्यांनी आपलं स्वामी समर्थ केंद्रामध्ये फिनेल उपलब्ध आहे। त्या फिनेलमध्ये 1 लिटरचं फिनेल आहे, त्या फिनेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत, म्हणजेच खडेमीठ, हळद आणि गोमूत्र। त्या फिनेलने सुद्धा तुम्ही रोज लादी पुसू शकता आणि त्या फिनेलची प्राईस फक्त 50 ते 60 रुपये अशीच आहे। लादी पुसून झाल्याच्या नंतर उंबरठा वगैरे सगळं पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाहेरील जागा जे आपल्या बाहेरील पॅसेज आहे तो सुद्धा पुसून घ्यायचा आहे। ते झाल्याच्या नंतर पुन्हा हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एक लेप बनवायचा आहे आणि तो लेप आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घरामध्ये वादविवाद, भांडणं हे कमी होण्यास सुरुवात होते। हे सर्व करून बघा आणि तुमचा अनुभव काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजूनही असे छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील, युजफुल इन्फॉर्मेशन बघायचे असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून एक गोष्ट निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छिते, ते म्हणजे आपली जी पंती असते, मातीची पंती, ती घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि एक कापूर घ्यायचा आहे, तो कापूर पेटवायचा आहे आणि घराच्या बाहेर रोज ठेवायचा आहे। तो कापूर पूर्ण विझेपर्यंत घराच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे। ह्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते। हा उपाय तुम्ही रोज सुद्धा करू शकता। अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।